माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा अपघात. लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये अपघात. रावसाहेब दानवे सुखरूप. इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोल माफी. राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण. लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करा. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरेंच्या प्रशासनाला सूचना. आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा. ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपाची बॅनरबाजी. हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा भाजपाचा प्रयत्न. भाजपाच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर झळकले बॅनर. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा भारताचा प्लॅन तयार. पंतप्रधान मोदी आज 4 महत्त्वाच्या बैठका घेणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बैठकांचं सत्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोहन भागवत आणि मोदींमध्ये 1.25 तास चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक. नागपूरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात करणार आंदोलन. शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंच ही जमीन घेऊ देणार नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राज्य सरकारला इशारा. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार. सिंहगड रोड उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू होणार. 1 मे रोजी अजित पवार करणार पुलाचं उद्घाटन. महाबळेश्वरमध्ये राज्य सरकारचा महापर्यटन उत्सव. 2 ते 4 मे रोजी महापर्यटन उत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार उद्घाटन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. माजी मंत्री सतीश पाटील राष्ट्रवादीत. 3 मे रोजी मुंबईत पार पडणार प्रवेश. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निर्णय. सतीश पाटलांचं वक्तव्य. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार. आज सकाळी 11 वाजता जालन्यातील अंतरवाली सराठीमध्ये पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत आंदोलनाची दिशा ठरवणार. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रथयात्रेचं आयोजन. यावेळी रथयात्रेच्या स्वागतासाठी जय पवारांची उपस्थिती. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज होणार सेवानिवृत्त. 30 जून 2022 पासून आयुक्त पदाची धुराहोती सांभाळली. फणसळकर यांच्यानंतर पोलीस आयुक्तपदी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष. महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई होणार देशाचे 52वे सरन्यायाधीश. 14 मे रोजी सरन्यायाधीश पदाची घेणार शपथ. राज्यात ओबीसी आरक्षणाचं वाटोळं झालंय. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप. कुणबी मराठा 58 लाख नोंदी सापडल्याचा आकडा 2 कोटींपर्यंत जाणार. राठोड यांचं वक्तव्य. प्रत्येक मंगळवारी घेणार जनता दरबार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. महसूल विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी तपास अधिकाऱ्यांचे अधिकार काढून घेतले. पुढील सुनावणी 8 मे रोजी होणार. ठाण्यात तुळजाभवानीचे प्रति तुळजापूर मंदिर. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शरद पवारांच्या हस्ते प्रतिष्ठापना. मंत्री आशिष शेलार आणि गायिका आशा भोसलेंनी घेतलं शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन. दर्शनानंतर साई संस्थानकडून शॉल आणि साईंची मूर्ती देऊन केला सत्कार. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन. यावेळी मंत्री आशिष शेलार देखील उपस्थित. अमरावतीच्या यावली शहीदमध्ये तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव. या उत्सवासाठी विदर्भातील हजारो गुरुदेव भक्तांची उपस्थिती. खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती. बालविवाह रोखण्यासाठी हिंगोली प्रशासनाचा उपक्रम. मंगल कार्यालयाची बुकिंग करताना वधू आणि वराच्या कागदपत्राची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचे आदेश.
अमरावतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मंगल कलश रथयात्रा आमदार संजय घोडके आणि आमदार सुलभा घोडके यांच्या वतीनं रथयात्रेचं आयोजन. नाले स्वच्छता कामात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचं नागरिकांना विनम्र आवाहन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागाच्या महसूल पत्र विशेषांकाचे प्रकाशन. सरकारच्या 100 दिवसांवर महसूल विभागाच्या कामाबाबत महसूल पत्र विशेषांकात अमान्य. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज. याच पार्श्वभूमीवर अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ तर चांदीचे दर स्थिर. साताऱ्यातील भारतमाता मंडळातर्फे शिवजयंतीची पारंपरिक मिरवणूक उत्साहात पार. मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. जळगाव शहरामध्ये भगवान परशुराम जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे काढण्यात आली शोभायात्रा. पहलगाम हल्ल्याचा निषेध करून कुठलीही प्रकारचे वाद्य न वाजवता काढण्यात आली शोभायात्रा. तुळजापूरहून पायी आलेल्या श्री अंबिका सासनकाठ्यांचे ढोल ताशात लोणंदमध्ये स्वागत. या कार्यक्रमासाठी लोणंद पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात. कराडमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं आयोजन. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटलांची निवड. 9 मे आणि 10 मे रोजी परिषदेचं आयोजन. भिवंडी शहरातील पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या 27 बेवारस वाहनांचा 1,57,000 लिलाव. वाहन मालकाचा शोध घेऊनही शोध लागला नसल्याने ठाणे परिवहन विभागाकडून करण्यात आला लिलाव. मुंबईत जेजे रुग्णालयात लवकरच लठ्ठपणावर उपचार सुरू होणार. आठवड्यातून 1 दिवस क्लिनिकची ओपीडी सुरू राहणार. रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू. 4 मे पर्यंत सीएसएमटी वरून कर्जतला जाणारी 11:30ची लोकल शेवटची. सीएसएमटी वरून 12 वाजून 12 मिनिटांची लोकल बदलापूर पर्यंत चालणार. बदलापूर स्थानक ते कर्जत दरम्यान रात्री 1.5 तासाचा ब्लॉक. भिवंडीच्या कुंडूपाडा येथील अतिक्रमणावर कारवाई. आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. 4 यंत्रमाग कारखाने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त. सोलापूरचे मारुती चितमपल्ली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार. हिंगोली जिल्ह्यात शिधापत्रिका लाभार्थ्यांची 1,88,000 केवायसी अपूर्ण. शिधापत्रिका धारकांची 8,08,000 संख्या असून यापैकी फक्त 7,000 लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण. चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाळ्यामुळे अवकाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. गारपिटीसह पाऊस झाल्याने तापमानात घट. देहू ते विठ्ठलवाडी जाणारी पाईपलाईन अनेक महिन्यांपासून गळती असल्याने अनेक लिटर पाणी वाया. पाण्याच्या नासाडीकडे देहू पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष. दुरुस्ती करून पाणी गळती रोखण्यात यावी अशी नागरिकांची मागणी. गोव्यात पणजी शहरात 48 पर्यावरण बसेसना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद. इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषण कमी होणार. धुळ्यात गाडी दुकानात चोरीचा गुन्हा. अवघ्या 2 तासात एलसीबी कडून उघड दुकान काम करणारच निघाला चोर. आरोपीला अटक. 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.